ओम नमो भगवते वासुदेवाय. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. नुकतीच चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वापासून चातुर्मास सुरू होतो. तर हा चातुर्मास म्हणजे एक उपवासाचा काळ नसतो, तर आत्मशुद्धी आणि भक्तीचा एक अनोखा हा प्रवास असतो. 4 महिन्यांचा हा काळ असतो. आपल्या पूर्वजांनी चातुर्मासाला काही धार्मिक व्रतांची जोड दिलेली आहे, पण त्यामागे काही आरोग्यशास्त्र आणि विज्ञान देखील दडलेलं आहे. या फक्त परंपरा नाही, तर आपण चातुर्मास म्हटलं की आपल्यासमोर एकच येतं की या चातुर्मासाच्या काळामध्ये कांदा लसूण सोडतात, एक भुक्त राहिलं जातं, जास्तीत जास्त उपवास केले जातात. पण चातुर्मासात असे काही नियम आहेत की ते आपण पाळलेच पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 4 महिन्यांच्या काळात नेमके कोणते नियम पाळायचे आहेत, त्या चातुर्मासाचं धार्मिक महत्त्व काय आहे, याबद्दलचीच माहिती सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वसाधारणपणे चातुर्मासाचं नाव निघालं की आपल्या डोळ्यासमोर काही ठराविक गोष्टी येतात. या कांदा लसूण खात नाही, किंवा आषाढी एकादशीला देव झोपतात आणि कार्तिकी एकादशीला देव उठतात, एवढं आपल्या डोळ्यासमोर येत राहतं. या काळात लग्न, मुंज किंवा काही वास्तुशांती, गृहप्रवेश यांच्यासारखी जी मंगल कार्य असतात ती वर्ज्य मानली जातात. काही लोक कांदा लसूण सोडतात, तर काही लोक विशिष्ट भाज्या या काळामध्ये खात नाही. परंतु आपण जर काही जुना म्हणजे पुरातन अभ्यास केला तर त्याच्यात आपल्याला असं जाणवतं की चातुर्मासाचं आकलन अत्यंत वरवरचं आहे. हा काळ उपाशी राहण्याचा नाही, तर तो संतसंगत, ग्रंथश्रवण आणि आत्मोन्नतीचा काळ देखील सांगितलेला आहे. तर आपलं जे शास्त्र आहे ते मानवी आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देतं. चातुर्मासामध्ये देखील मानवी आरोग्याला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. चातुर्मास म्हणजे हा देवशयनी म्हणजे आपली जी आषाढी एकादशी असते, मोठी एकादश, तेव्हापासून सुरू होतं. तर कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी, जिला आपण देवउठणी एकादशी म्हणतो, तर तेव्हापर्यंतचा हा 4 महिन्यांचा काळ असतो. म्हणून या काळाला चातुर्मास असं नाव दिलेलं आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये या 4 महिन्यांच्या कठोर पालनाला मुख्य कल्प असं म्हटलं आहे. परंतु ज्यांना काही शारीरिक व्याधी आहेत, जे लोक वृद्ध आहेत किंवा गर्भवती स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी शास्त्राने अनुकल्प म्हणजे शिथिलतेचा पर्यायसुद्धा दिला आहे. यावरून असं स्पष्ट होतं की आपलं शास्त्र जे आहे ते जड नाही आहे, तर ते मानवी आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणारं शास्त्र आहे. देवशयन म्हणजे भगवान विष्णू खरोखरच थकतात किंवा गाढ झोपून जातात का, असं अजिबात नाही आहे. यामागे काही खगोलशास्त्रीय आणि जैविक सत्य लपलेले आहे. ते कसं, आपल्या पंचांगामध्ये वर्षाचे 2 भाग पडतात, उत्तरायण आणि दक्षिणायन. उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो, तर दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते. म्हणजे आषाढ महिन्याच्या सुमारास जेव्हा सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायनाला सुरुवात होते, म्हणजे तेव्हा देवांची रात्र असते. आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत सांगायचं झालं तर या काळात पृथ्वीचा सूर्यसाक्षेप कोन बदलतो, आकाशढगांनी व्यापून जातं, आर्द्रता वाढते, सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्याचं प्रमाण आणि त्याची तीव्रताही घटते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सूर्य हा जगाचा आत्मा आणि आपल्या शरीरातील जठराग्नीचा, ज्याला आपण मेटाबॉलिक फायर म्हणतो, त्याचा मुख्य स्रोत आहे. जेव्हा बाहेरच्या सृष्टीतील सूर्याचं बळ कमी होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील पचनसंस्थेवर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो. तर भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करते आहेत. पालन करणं म्हणजे फक्त अन्न द्यायचं असं नाही, तर शरीराचं, निसर्गाचं संतुलन राखणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात म्हणजे काय, तर बाह्यसृष्टीतील चैतन्य लुप्त होत आणि त्यामुळे ऋषींनी साधकाला असा संकेत दिला आहे की बाह्य जगातील भोग आता कमी कर आणि आंतरजगामध्ये प्रविष्ट हो. म्हणजेच बाह्य देवशयनाच्या निमित्ताने अंतर्गत जागरण करणं हा चातुर्मासाचा खरा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक हेतू आहे. धर्मशास्त्राच्या ग्रंथात चातुर्मासात वर्ज्य असलेल्या गोष्टींची एक मोठी यादी दिली आहे. खाटेवर न झोपणं, परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं न खाणं,
मांस, मद्य, व्यसन यांच्यापासून दूर राहणं. परंतु आजकाल एक विचित्र प्रथा पाहायला मिळते. लोक चातुर्मासामध्ये शारीरिक नियमांमध्ये कांदा लसूण सोडतात, मांसाहार सोडतात, पण दिवसभर टी व्हीवर किंवा मोबाईलवर अशा गोष्टी पाहतात, परनिंदा करतात, व्यवसायामध्ये खोटं बोलतात, मनाला लोभ क्रोध बाळगतात. शास्त्र काय सांगतं? अन्नाच्या शुचितेबरोबर वाणीची शुचिता आणि विचारांची शुचिता तेवढीच महत्त्वाची आहे. चातुर्मासात आपल्याला नकारात्मक विचारांचा, सोशल मीडियाच्या अतिवापराचा त्याग करणं हा आधुनिक काळातील खरा मानसिक चातुर्मास म्हणता येईल. तर चातुर्मासात कोणता आहार घेतला पाहिजे? चातुर्मासामध्ये अन्नाचा एक विशेष प्रकार सांगितलेला आहे. त्याच प्रकारचं अन्न आपण चातुर्मासामध्ये घ्यायचं असतं. चातुर्मासामध्ये एक विशेष प्रकारचं अन्न घेतलं जातं, ज्याला हविष्य किंवा हविष्यान्न म्हणतात. हविष्य म्हणजे काय? अन्न यज्ञात आहुती देण्यासाठी पवित्र मानलं जातं. यामध्ये जुने तांदूळ, गहू, मूग, वरई, गाईचं तूप, साधं दूध आणि काही फळांचा समावेश होतो. तर अशा प्रकारचं अन्न आपल्याला घ्यायचं असतं. हविष्यान्नामुळे काय होतं? शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतं, पेशींची झीज भरून निघते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सात्विक आहारामुळे आपल्या मनातील सत्वगुण वाढतं, ज्यामुळे ध्यान आणि जपाचा वेळ चातुर्मासामध्ये जास्त मिळतो. चातुर्मासामध्ये शुभ कार्य करत नाही, पण पुण्यकर्म बंद होत नाही. लग्न, मुंज यांच्यासारखी आपण शुभ कार्य जे असतात, मंगल कार्य जे असतं ती करत नाही, पण पुण्यकार्य बंद होत नाही. चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण, अन्नदान, वस्त्रदान, गोसेवा, गरजू किंवा रुग्णांना आपण मदत करायची आहे. हजारो पटीनं ही कामं पुण्य देणारी मानली जातात. चातुर्मास म्हणजे आपल्याला बाह्य प्रदर्शन कमी करायचं असतं आणि अंतर्गत गुणांचा विकास करण्याचा हा काळ आहे. काही महत्त्वाचे नियम आहेत की जे चातुर्मासामध्ये आपण पाळायचे आहेत. त्यातला पहिला नियम असा आहे, जिभेचा नियम आहे तो. श्रावणामध्ये पालेभाज्या, भाद्रपदात दही, आश्विनात दूध, कार्तिकात डाळींचं सेवन मर्यादित करायचं असतं किंवा आपल्या प्रकृतीनुसार हे टाळायचं असतं. बाहेरचं उघड्यावरचं अन्न पूर्णपणे बंद करायचं असतं. दुसरा नियम म्हणजे वाणीचा नियम आहे. चातुर्मासाच्या या काळामध्ये दररोज दिवसात किमान 1 तास पूर्ण मौन पाळायचं आहे. 4 महिन्यात कोणाचीही निंदा आपण करायची नाही, कोणाबद्दलही आपण दुसऱ्यांसोबत बोलायचं नाही, असा कडक संकल्प करायचा आहे. तिसरा नियम, चातुर्मासामध्ये जो मनाबद्दल आहे, रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 108 वेळास भगवान विष्णूंचे स्मरण करायचं आहे. विष्णू सहस्रनाम, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमचा काही कुलदेवाचं नाव असेल किंवा काही कुलदेव कुलदेवीचा मंत्र असेल तर त्या मंत्रांचा जप आपल्याला करायचा आहे. पुढचा चौथा नियम हा डिजिटल डिटॉक्स संबंधित आहे. सध्याच्या काळात हा नियम तर आपण पाळणं खूप महत्त्वाचं आहे. तो असा आहे की आपण उशिरापर्यंत मोबाईल बघतो, सोशल मीडिया बघतो, पण चातुर्मासाच्या काळात तुम्ही असं मनाशी निश्चय करा की रात्री 9 नंतर मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर आपल्याला पूर्णपणे बंद करायचा आहे आणि तो वेळ एकतर कुटुंबाला द्या किंवा ग्रंथ वाचनाला द्या. कुटुंबासोबत दिला तरी चांगलाच किंवा ग्रंथ वाचन केलं तरी चांगलं. तर चौथा नियम असा पाळायचा आहे. आणि शेवटचा 5वा नियम हा दानधर्म संबंधित आहे. या काळामध्ये आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा गोरगरिबांच्या शिक्षणासाठी किंवा गोसेवेसाठी नक्की आपण खर्च करायचा आहे. आता हे जे 5 नियम आहे तर ते सर्वच्या सर्व तुम्ही पाळू शकले नाही तर हरकत नाही, पण यातील किमान एक नियम पूर्ण श्रद्धेने आणि शिस्तीने पाळा, तोच तुमचा खरा चातुर्मास ठरेल. नियम खूप साधे सोपे आहे, पण पाळणे तेवढेच अवघड आहे. जो कोणताही एक नियम तुम्ही चातुर्मासाच्या काळात नक्की पाळा. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मास काय असतो, चातुर्मासात कोणते 5 नियम पाळायलाच पाहिजे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.